तर विधान परिषदेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिलं। कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे, ज्यांनी कर्ज फेडलंय त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी नवी योजना आणत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी कर्जमाफीबद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला। शिवाय पाशा पटेल यांच्या पदयात्रेत कर्जमाफीची मागणी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता गप्प का आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। आणि एवढंच काय तर 15 दिवसात 2 वेळाच मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेत यायला वेळ मिळाला असा टोलाही त्यांनी लगावलाय। विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी विधान परिषद बरखास्त करण्याची मागणी केली आहे। याविरोधात धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सूचना मांडली आहे। विधान परिषदेचं कामकाज होत नसून पैसा वाया जातोय, त्यामुळे परिषद बरखास्त करून ते पैसे विधानसभेत वापरावेत असं गंभीर वक्तव्य त्यांनी केलं असल्याचं मुंडेंनी सांगितलंय। हे वक्तव्य लोकशाहीची गळचेपी आहे। तेलगी केसमध्ये कारावास भोगणाऱ्या व्यक्तीनं सभागृहाबाबत सांगू नये असंही ते म्हटलंय। तर हे वक्तव्य गंभीर असून याबाबतची तातडीची बैठक बोलवा, अन्यथा कामकाज बंद पाडू अशी भूमिका तटकरे यांनी घेतली आहे। त्यानंतर सभागृहात गोंधळ आणि कामकाज 1.5 तासासाठी तहकूब करण्यात आलं। या उद्या तरुणाला महाराष्ट्र शासन